बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत. हिंदू जनजागृती समितीचे निवेदन. निप्पाणी, कर्नाटक. बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराचे आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करणे, आग लावणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत. या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन निप्पाणी येथे उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना देण्यात आले. आज निप्पाणी भागातील समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब शो यांच्या माध्यमातून माननीय केंद्र सरकार यांना एक निवेदन देण्यात येणार आहे. आणि हे निवेदन कशाबद्दल तर गेले 15-20 दिवसापासून आपण सर्वजण बघत आहोत की आपल्या बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नरसंहार चालू आहे. एक आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं त्या ठिकाणचं एक हिंसक वळण आज शेख हसीनासारख्या पंतप्रधान त्या ठिकाणी राजीनामा देऊन त्या पळ काढून भारतामध्ये येऊन राहिल्या आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचा नरसंहार चालू आहे. आणि अनेक हिंदूंची मंदिरे, अनेक इस्कॉनसारखं मंदिर त्या ठिकाणी तोडून फोडून ते नष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अनेक हिंदू बहुल एरियामध्ये जाऊन तिथल्या काही कट्टरपंथीय मुस्लिमांनी त्या हिंदूंचा अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आणावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नरसंहार चालू आहे. आणि बांगलादेशमधील हिंदूंना संरक्षण मिळावं आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी या समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे. तर अत्याचार जे होतात त्या संदर्भात आपण निवेदन देत असतो, परत घरी जात असतो. ही प्रक्रिया आता आपल्याकडे रुटीन झालेली आहे. जी बांगलादेशमध्ये जी आज घडलेली आहे गोष्ट ती एक प्रातिनिधिक कृती आहे, लक्षात ठेवा. जे 57 राष्ट्र म्हणत होतो आपण, इस्लामिक 57 राष्ट्र झालेले आहेत, त्यातलं 58वं राष्ट्र 2.5 वर्षापूर्वी गांबिया नावाचं झालेलं आहे. म्हणजे 58 राष्ट्र झालेलं आहे. आणि या येणाऱ्या 20-1 वर्षामध्ये 59वं राष्ट्र भारत होते की काही या स्थितीला आपण आलेलो आहे. आपण भावनिक होऊन घोषणा देतो, सगळ्या गोष्टी करतो, इथं बोलतो आणि घरी जातो. सरकारपर्यंत किंवा जिथंपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे तिथंपर्यंत जात नाही. आणि शासकीय प्रक्रियेतून देखील तो ब्रेक लावत गेलेला असतो, तिथंपर्यंत तो फिल्टर होत गेलेला असतो. त्यामुळे नेमकं आपल्या काय भावना आहेत किंवा देशवासियांच्या काय म्हणणं आहे ते तिथंपर्यंत पोहोचत नाही. संपूर्ण पृथ्वीवर खिलाफताचं राज्य आणायचं हे या लोकांचं षडयंत्र आहे मित्रांनो. हे काय फक्त भारतापुरतं किंवा पाकिस्तानपुरतं मर्यादित नाही आहे. जे स्लो पॉइझनिंग पाकिस्तानमध्ये केलं इतक्या वर्षामध्ये, म्हणजे जवळजवळ 75 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंचं निष्कासन करायचं स्लो पॉइझनिंग केलं, काश्मीरमध्ये केलं, कैरानामध्ये केलं, केरळमध्ये केलं. तशाच पद्धतीने आज बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात, म्हणजे जी मला आठवते इतिहासामध्ये सुरहावर्दीची जी बंगालची कत्तल झालेली होती, त्याला ज्याला डायरेक्ट ऍक्शन म्हटलेलं होतं, त्याच पद्धतीने आज तिथं चालू आहे. अत्याचार जे होतात त्या संदर्भात आपण निवेदन देत असतो, परत घरी जात असतो. ही प्रक्रिया आता आपल्याकडे रुटीन झालेली आहे. जी बांगलादेशमध्ये जी आज घडलेली आहे गोष्ट ती एक प्रातिनिधिक कृती आहे, लक्षात ठेवा. जे 57 राष्ट्र म्हणत होतो आपण, इस्लामिक 57 राष्ट्र झालेले आहेत, त्यातलं 58वं राष्ट्र 2.5 वर्षापूर्वी गांबिया नावाचं झालेलं आहे. म्हणजे 58 राष्ट्र झालेलं आहे. आणि या येणाऱ्या 20-1 वर्षामध्ये 59वं राष्ट्र भारत होते की काही या स्थितीला आपण आलेलो आहे. आपण भावनिक होऊन घोषणा देतो, सगळ्या गोष्टी करतो, इथं बोलतो आणि घरी जातो. सरकारपर्यंत किंवा जिथंपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे तिथंपर्यंत जात नाही. आणि शासकीय प्रक्रियेतून देखील तो ब्रेक लावत गेलेला असतो, तिथंपर्यंत तो फिल्टर होत गेलेला असतो. त्यामुळे नेमकं आपल्या काय भावना आहेत किंवा देशवासियांच्या काय म्हणणं आहे ते तिथंपर्यंत पोहोचत नाही. संपूर्ण पृथ्वीवर खिलाफताचं राज्य आणायचं हे या लोकांचं षडयंत्र आहे मित्रांनो. हे काय फक्त भारतापुरतं किंवा पाकिस्तानपुरतं मर्यादित नाही आहे. जे स्लो पॉइझनिंग पाकिस्तानमध्ये केलं इतक्या वर्षामध्ये,
म्हणजे जवळजवळ 75 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंचं निष्कासन करायचं, स्लो पॉइझनिंग केलं, काश्मीरमध्ये केलं, कैरानामध्ये केलं, केरळमध्ये केलं. तशाच पद्धतीने आज बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जी मला आठवते इतिहासामध्ये सुरहावरतीची जी बंगालची कत्तल झालेली होती, त्याला ज्याला डायरेक्ट ऍक्शन म्हटलेलं होतं, त्याच पद्धतीने आज तिथं चालू आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जो आज विषय आहे त्या विषयाअंतर्गत आपण जमलेलो आहे. म्हणजे हा फार भयंकर विषय आहे. जी आज बांगलादेशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, फार म्हणजे फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिंदू लोकांची खुलेआम कत्लेआम चालू आहे. त्याला कोणीही वाली राहिलेलं नाही आहे. आणि ती परिस्थिती आज आमच्या देशात यायला फार वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. हे जाणीव करून घ्या सगळ्यांना. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण गाफील राहिलो अजून. हे आमच्या इथं काय होते असं नाही आहे, असं तिथं पण होतं. एक हिंदूंचाच देश, त्यातला एक तुकडा झालेला भाग म्हणजे हा बांगलादेश. आणि आज त्या बांगलादेशामध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आपलं तांडव तिथं सुरू केलेलं आहे. म्हणजे सांगायची गरज नाही, दाखवायला तिने. याच्या अगोदर काय होतं, आपण बातम्या ऐकत होतो. आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे. भावानं जागृत व्हा. आज आमचा हिंदू समाज जर जागृत झाला नाही तर 100% सांगतो येणाऱ्या काळात तुमचे देखील असेच मुडदे पडले जातील. आणि हे सांगणार नाही, हे घडणार आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी प्रत्येकानं हे आपलं धर्म कर्तव्य, आज आपलं राष्ट्र कर्तव्याने काम केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आज ही गोष्ट आमच्या उंबऱ्याला आली. बांगलादेश म्हणजे भारताचाच भाग आहे, लक्षात ठेवा. आज आमच्यातून निघून गेलेला भाग आहे. आज तिथं हे चालू आहे, ते भारतात व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं आज जागृत होणं महत्वाचं आहे. आपल्या धर्माच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं महत्वाचं आहे. आणि जर आपण उभे राहिलो नाही तर असेच चिरोडले जाणार, असे कापले जाणार, लक्षात ठेवा. आज आमच्या छोट्या छोट्या मुलींच्यावर बलात्कार करलेत. आज आमच्या मुलींना निर्वस्त्र फिरवल्यात. अरे खलास करून उलट टांगायला लागलेत. एखाद्या ब्रिगेडियरनं ज्यानं देशासाठी सेवा केली त्याचं घर काल जाळलं गेलं. क्रिकेटर आमच्या देशासाठी जो खेळतो त्याचं घर काल जाळलं गेलं. म्हणजे हे काय, आणि फक्त हिंदू लोकांचं काय काय, दुसऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांचं घर जाळलं नाही त्यांनी. हे समजून घ्या, हे त्यांनी ताकद दाखवल्यात. आणि जर आज आम्ही बहुसंख्य असून देखील जर आम्ही जागृत नाही झालो तर असेच आम्ही कापले जाणार आहे. आणि जे तिथं झालं ते इथं व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं जागृत होणं महत्वाचं आहे. प्रत्येकाला जागृत करणं महत्वाचं आहे. प्रत्येक येणारं क्षण असं धोक्यात असणार आहे, लक्षात ठेवा. याच्या अगोदर सांगत होते पण आता घडायला लागलेलं आहे. आणि हे इथं घडायला पण वेळ लागणार नाही. त्यासाठी एकच सांगतो बघा सगळ्यांना, प्रत्येकानं ज्या वेळ आपला एखादा समाजाचा समाज बांधव अडचणीमध्ये असेल त्याला सक्रियपणे मदत करणे हे आपलं धर्म कर्तव्य आहे. आणि प्रत्येकानं लक्षात ठेवा, सांगायला लागून येता. कारण की मी माझा काय संबंध आहे, माझा काय संबंध नाही त्याचं बघा, अजिबात नाही. ते माझा माणूस आहे, आमचा हिंदू माणूस आहे, त्याला आपण मदत केलीच पाहिजे, त्याच्या मदतीला गेलंच पाहिजे. आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीला विरोध करा. आपण विरोध नाही करत, प्रदर्शन फक्त करतो असं नाही. इथनं पुढं लाठी का जॉब लाठी से, काठी का जॉब काठी से, लक्षात ठेवा. इथनं पुढे प्रेमानं गोष्टी घेऊ नका. आणि सगळ्यात पहिला आर्थिक बहिष्कार करा. आज जर आम्ही आर्थिक बहिष्कार केला नाही तर त्याचे परिणाम हे भारतात देखील असेच होणार आहेत. आणि त्यांनी सदन वाल्यात त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या सगळ्या लोकांच्या अत्याचार चालू आहे. तिथं पण असं झालेलं आहे. भारताकडूनच सगळं अन्नधान्य त्यांना जाते, भारताकडून पोचले जातात आणि तेच भारताच्या हिंदू लोकांना तिथं ठार मारलं जाते. त्यासाठी सगळ्यांनी एकच कळकळीची विनंती करतो की जागृत व्हा. येणारा काळ भयान आहे, आपल्या उमऱ्यापत्र आलेला आहे. त्यामुळे आता सांगायची गरज नाही. झोपेत राहू नका, झोपेतून जागे व्हा, एवढंच सांगतो आणि माझं 2 शब्द होतो. जय श्रीराम. जो आज विषय आहे त्या विषयाअंतर्गत आपण जमलेलो आहे. म्हणजे हा फार भयंकर विषय आहे. जी आज बांगलादेशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, फार म्हणजे फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिंदू लोकांची खुलेआम कत्लेआम चालू आहे. त्याला कोणीही वाली राहिलेलं नाही आहे. आणि ती परिस्थिती आज आमच्या देशात यायला फार वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. हे जाणीव करून घ्या सगळ्यांना. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण गाफील राहिलो अजून. हे आमच्या इथं काय होते असं नाही आहे, असं तिथं पण होतं. एक हिंदूंचाच देश, त्यातला एक तुकडा झालेला भाग म्हणजे हा बांगलादेश. आणि आज त्या बांगलादेशामध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आपलं तांडव तिथं सुरू केलेलं आहे. म्हणजे सांगायची गरज नाही, दाखवायला तिने. याच्या अगोदर काय होतं, आपण बातम्या ऐकत होतो. आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे. भावानं जागृत व्हा. आज आमचा हिंदू समाज जर जागृत झाला नाही तर 100% सांगतो येणाऱ्या काळात तुमचे देखील असेच मुडदे पडले जातील. आणि हे सांगणार नाही, हे घडणार आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी प्रत्येकानं हे आपलं धर्म कर्तव्य, आज आपलं राष्ट्र कर्तव्याने काम केलं पाहिजे, लक्षात ठेवा.
आज ही गोष्ट आमच्या उंबऱ्याला आली आहे. बांगलादेश म्हणजे एक भारताचाच भाग आहे, लक्षात ठेवा. आज आमच्यातून निघून गेलेला भाग आहे. आज तिथं हे चालू आहे, ते भारतात मला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं आज जागृत होणं महत्वाचं आहे. आपल्या धर्माच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं महत्वाचं आहे. आणि जर आपण उभे राहिलो नाही तर असेच चिरडले जाणार, असे कापले जाणार, लक्षात ठेवा. आज आमच्या छोट्या छोट्या मुलींच्यावर बलात्कार करलेत, आज आमच्या मुलींना निर्वस्त्र फिरवल्यात. अरे खलास करून उलट टांगायला लागलेत. एखाद्या ब्रिगेडियरनं ज्यानं देशासाठी सेवा केली त्याचं घर काल जाळलं गेलं. क्रिकेटर आपल्या देशासाठी जो खेळतो त्याचं घर काल जाळलं गेलं. आणि हे काय, आणि फक्त हिंदू लोकांचं काय काय, दुसऱ्या जिहादीपूर्तीच्या लोकांचं घर जाळलं नाही त्यांनी. हे समजून घ्या, हे त्यांनी ताकद दाखवल्यात. आणि जर आज आम्ही बहुसंख्य असून देखील जर आम्ही जागृत नाही झालो तर असेच आम्ही कापले जाणार आहे. आणि जे तिथं झालं ते इथं व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं जागृत होणं महत्वाचं आहे, प्रत्येकाला जागृत करणं महत्वाचं आहे. प्रत्येक येणारं क्षण असं धोक्याचं असणार आहे, लक्षात ठेवा. याच्या अगोदर सांगत होते पण आता घडायला लागलेलं आहे. आणि हे इथं घडायला पण वेळ लागणार नाही. त्यासाठी एकच सांगतो बघा सगळ्यांना, प्रत्येकानं ज्या वेळ आपला एखादा समाजाचा समाज बांधव अडचणीमध्ये असेल त्याला सक्रियपणे मदत करणे हे आपलं धर्म कर्तव्य आहे. आणि प्रत्येकानं लक्षात ठेवा, सांगायला लागून येता, कारण की मी माझा काय संबंध आहे, माझा काय संबंध नाही त्याचं बघा अजिबात नाही. ते माझा माणूस आहे, आमचा हिंदू माणूस आहे, त्याला आपण मदत केलीच पाहिजे, त्याच्या मदतीला गेलंच पाहिजे. आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीला विरोध करा. आपण विरोध नाही करत, प्रदर्शन फक्त करतो असं नाही. इथनं पुढं लाठी का जॉब लाठी से, काठी का जॉब काठी से, लक्षात ठेवा. इथनं पुढे प्रेमानं गोष्टी घेऊ नका. आणि सगळ्यात पहिला आर्थिक बहिष्कार करा.